welcomes you at Ghare Science Academy, Vidyanagar, Karad. Interactive audio-visual lecture series of physics, chemistry, maths and biology subject for 11 and 12 science students. If you like our lecture series, then please like and subscribe our YouTube channel. Thank you. Welcome at Ghare Science Academy. Today we discuss about methods of preparation of alkyl halide. अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करण्यासाठी डिफरंट मेथड्स आहेत आणि त्या मेथड्स आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. डिफरंट 5 मेथड्स आहेत प्रिपरेशनच्या. त्यापैकी फर्स्ट मेथड फ्रॉम अल्कोहोल, सेकंड फ्रॉम हायड्रोकार्बन्स, नेक्स्ट बाय हॅलोजन एक्सचेंज, नेक्स्ट बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अँड नेक्स्ट सँडमियर्स रिॲक्शन. अशा 5 डिफरंट मेथड आहेत प्रिपरेशनच्या. त्यापैकी या लास्ट 2 मेथड म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन अँड सँडमियर्स रिॲक्शन या मोस्टली आरायल हॅलाइड प्रिपरेशनसाठी यूज केल्या जातात आणि फर्स्ट 3 मेथड्स आहेत ज्या अल्काइल हॅलाइड प्रिपरेशनसाठी यूज केल्या जातात. नाव वी डिस्कस फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड अँड इट इज फ्रॉम अल्कोहोल. डिफरंट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि त्याचे फंक्शनल ग्रुप आपण स्टडी केलेले आहेत. तर अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप म्हणजेच कोणता? हायड्रॉक्झी ग्रुप, OH. OH दॅट इज हायड्रॉक्झिल ग्रुप इज फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल. आणि याला जर अल्काइल ग्रुप R अटॅच केला तर याचं जनरल रिप्रेझेंटेशन म्हणजेच ROH. अल्कोहोल पासून अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करताना यामधला जो OH ग्रुप हायड्रॉक्झी ग्रुप आहे तो हॅलोजनने रिप्लेस केला जातो. ROH इज कन्वर्टेड इनटू RX. वी नो दॅट हॅलोजन्स आर जनरली डिनोटेड बाय X. तर OH ग्रुप अल्कोहोल मधला हॅलोजनने रिप्लेस केला जातो आणि तो रिप्लेस करण्यासाठी 3 डिफरंट रिएजंट्स यूज केले जातात. फर्स्ट, रिप्लेसमेंट ऑफ OH ग्रुप फ्रॉम अल्कोहोल बाय यूजिंग हॅलोजन ऍसिड. Next one by using phosphorus halides and next one by using thionyl chloride. Now we discuss replacement of OH group from alcohol by using halogen acids. Halogen acid म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड, हायड्रोआयोडिक ऍसिड असे जे ऍसिड्स आहेत त्याला हॅलोजन ऍसिड्स म्हणतात. That halogen acids are also known as हायड्रोजन हॅलाइड्स. तर हायड्रोजन हॅलाइड्स म्हणजे जनरली HX ने इंडिकेट केले जातात, वेअर X इज हॅलोजन. जर तो क्लोरीन असेल तर HCl, ब्रोमीन असेल तर HBr, आयोडीन असेल तर HI याप्रमाणे. तर हे जे ऍसिड्स आहेत याला हॅलोजन ऍसिड म्हणतात. हायड्रोक्लोरिक acid, hydrobromic acid, hydroiodic acid, or they are also known as hydrogen halide like hydrogen chlorides, hydrogen bromides and hydrogen iodide. So first we discuss preparation of alkyl halide by using these halogen acids. तर यापैकी फर्स्ट रिएजंट घेतला हायड्रोजन हॅलाइड्स मधला HCl. So first, preparation of alkyl halides by using HCl. आता यामध्ये HCl, HBr आणि HI याच्या रिॲक्टिव्हिटी ऑर्डर किंवा त्यामध्ये तुम्हाला अल्कोहोलच्या रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ह्या सुद्धा MCQsला नीट JEE आणि CETला विचारल्या जातात. तर अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ही अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर असते alcohol reactivity towards halogen acid is tertiary alcohols are more reactive than that of secondary and secondary alcohols are more reactive than that of the primary. Therefore reactivity order of alcohols towards halogen acid is tertiary, secondary, primary in such a way. तर या ऑर्डर MCQ साठी JEE नीट CET साठी लक्षात ठेवायचे. तर यामध्ये आपण फर्स्ट रिएजंट घेतला
HCl, प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. तर त्यापैकी यामध्ये हॅलोजन कोणता आहे? Cl, क्लोरीन. जर अल्काइल क्लोराईड प्रिपेअर करायचे असतील तर HCl हा रिएजंट घेतला जातो. अल्काइल ब्रोमाइडसाठी HBr आणि अल्काइल आयोडाइडसाठी HI. तर यापैकी फर्स्ट रिएजंट घेतला आपण HCl. दॅट कॉन्सन्ट्रेटेड HCl is treated with alcohols in presence of anhydrous zinc chloride. म्हणजे HCl ची रिॲक्शन अल्कोहोलशी करताना अनहायड्रस झिंक क्लोराईडच्या प्रेझेन्स मध्ये केली जाते. दॅट झिंक क्लोराईड इज लेव्हिज ऍसिड. लेव्हिज ऍसिड्स आर इलेक्ट्रॉन एक्सेप्टर, म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट ज्या स्पेसीज असतात त्याला लेव्हिज ऍसिड म्हणतात. तर ZnCl2 हा लेव्हिज ऍसिड आहे आणि या लेव्हिज ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये HCl ची रिॲक्शन अल्कोहोलशी होते. अँड दिस मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 इज कॉल्ड ल्युकास रिएजंट. तर हे दोन्ही पॉइंट सुद्धा जेई, नीट आणि CET MCQs मध्ये विचारले जातात. ZnCl2 is act as Levy's acid because it is electron deficient. The mixture of concentrated HCl and anhydrous ZnCl2 is called Lucas reagent. रिएक्शनचे क्वेश्चन्स आपल्याला माहिती आहे. काय असतात क्वेश्चन? 3 टाईपचे. व्हॉट इज ऍक्शन ऑफ, हाऊ विल यू कन्वर्ट, हाऊ विल यू प्रिपेअर, याप्रमाणे. तर व्हॉट इज ऍक्शन ऑफ यामध्ये अल्कोहोल वरती रिएक्शन होणार आहे HCl ची. तर तो क्वेश्चन असाही विचारला जातो, व्हॉट इज ऍक्शन ऑफ ल्युकास रिएजंट ऑन अल्कोहोल. त्यासाठी ल्युकास रिएजंट म्हणजे काय लक्षात ठेवायचं? ल्युकास रिएजंट इज द मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड अनहायड्रस झिंक क्लोराईड. तर या फर्स्ट रिएजंटची आपण रिएक्शन बघूया. तर जनरल रिएक्शन जर लिहिली तर जनरली अल्कोहोल रिप्रेझेंट करताना ROH ने केले जातात. म्हणजे अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH आहे आणि R हा अल्काइल ग्रुप आहे. सो दॅट अल्कोहोल्स आर ट्रीटेड विथ HCl, concentrated HCl in presence of anhydrous ZnCl. तर या रिएक्शन मध्ये रिप्लेसमेंट होणार आहे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप बाय हॅलोजन. म्हणजे ROH आहे त्याच्याऐवजी काय येणार आहे? R आणि यामध्ये असणारा हॅलोजन म्हणजेच Cl. तर यामध्ये असणारा हा OH ग्रुप हा रिप्लेस कशाने होतोय? Cl. बाय प्रोडक्ट लिहिताना यामध्ये कोणकोणत्या स्पेसीज राहतात आणि कोणता बाय प्रोडक्ट येऊ शकतो बघा. इथे रिप्लेस झालेला ग्रुप OH, यामधून क्लोरीन इकडे अटॅच झाला म्हणजे इथे राहिलेला हायड्रोजन. तर हा H आणि OH यापासून H2O हा याचा बाय प्रोडक्ट फॉर्म होतो. अँड देयर इज प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराईड. जसे अल्काइल हॅलाइड मध्ये आपण टाइप्स बघितले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, तसे अल्कोहोल मध्येही टाइप्स असतात, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, आणि त्याची ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे. तर HCl ची रिएक्शन अल्कोहोलशी होताना प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल मध्ये अनहायड्रस ZnCl2 असेल तरच रिएक्शन होते. बट टर्शरी अल्कोहोल्स आर मोर रिएक्टिव्ह अँड दे कॅन बी रिएक्ट विथ HCl इन अब्सेन्स ऑफ ZnCl2. तर अल्कोहोल कोणताही असेल, चेंज फक्त काय करायचंय आपल्याला? OH फ्रॉम अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय Cl so that alcohols are converted into corresponding alkyl chloride. तर ही जी आपण रिएक्शन लिहिली याला जनरल रिएक्शन म्हणतात. ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन करताना जनरल रिएक्शन्स करायच्या आणि त्यावरून कोणतंही एक्झाम्पल हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. जो अल्काइल क्लोराईड प्रिपेअर करायचा असेल त्याचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल घ्यायचा. फॉर एक्झाम्पल जर इथाइल क्लोराईड प्रिपेअर करायचंय तर इथाइल क्लोराईड म्हणजे त्यामध्ये अल्काइल ग्रुप कोणता आहे तर इथाइल, तोच ग्रुप अल्कोहोल मध्ये आला पाहिजे
म्हणजे इथाइल ग्रुप असणारा अल्कोहोल घ्यावा लागेल. फॉर एक्झाम्पल, जर आपल्याला इथाइल क्लोराईड प्रिपेअर करायचं आहे तर अल्कोहोल सुद्धा इथाइल अल्कोहोलच घ्यावा लागेल, म्हणजे C2H5OH. हा इथाइल ग्रुप असणारा अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल याला नेम लिहिताना हा इथाइल ग्रुप असणारा करस्पॉन्डिंग अल्कोहोल आहे, म्हणून इथाइल अल्कोहोल. इट इज कॉमन नेम. IUPAC names of alcohols are alkanol, where E from alkane is replaced by OL. इथे 2 कार्बन असणारा हायड्रोकार्बन आहे आणि 2 कार्बन असणारा अल्केन म्हणजे इथेन. तर अल्कोहोलचं नेम लिहिताना इथेन मधला, अल्केन मधला E हा OL ने रिप्लेस केला जातो. तसं इथे इथेन मधला E OL ने रिप्लेस केला म्हणजेच काय येतोय, इथॅनॉल. तर हा इथॅनॉल आहे किंवा यालाच कॉमन नेम आहे इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोलचं कन्व्हर्जन आपल्याला इथाइल क्लोराईड मध्ये करायचंय, प्लस HCl, कॉन्सन्ट्रेटेड HCl इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. आता सांगितल्याप्रमाणे प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोल असेल तर अनहायड्रस ZnCl2 रिक्वायर्ड असतो. टर्शरीला अनहायड्रस ZnCl2 नसेल तरी ही रिएक्शन होते. हा प्रायमरी अल्कोहोल आहे आणि म्हणून इथे अनहायड्रस ZnCl2 च्या प्रेझेन्स मध्ये याला हीट दिली की ही रिएक्शन होते. तर आता यामध्ये इथाइल अल्कोहोल मधला OH आहे, हा OH कशाने रिप्लेस करायचा आहे, Cl ने, म्हणजेच काय येणार आहे C2H5OH ग्रुप आहे, त्याच्याऐवजी फक्त काय लिहावं लागेल, Cl. अँड बाय प्रोडक्ट OH आणि H, यामधला OH आणि यामधला H असा बाय प्रोडक्ट येईल H2. अल्काइल हॅलाइडचे कॉमन आणि IUPAC नॉमेनक्लेचर आपण प्रिव्हियस लेक्चरला स्टडी केले. सो अकॉर्डिंग टू दॅट नॉमेनक्लेचर रूल्स, अल्काइल हॅलाइड दॅट मीन्स इट इज इथाइल क्लोराइड. C2H5 म्हणजे इथाइल ग्रुप आहे आणि हॅलोजन हा हॅलाइड असा कॉमन नेम मध्ये लिहिला जातो, म्हणून याचं कॉमन नेम इथाइल क्लोराइड. IUPAC नेम हे काय असतात, हॅलो अल्केन. हॅलो म्हणजे इथे क्लोरीन आहे, क्लोरो. इथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून हा क्लोरो इथेन. तर कोणताही अल्काइल क्लोराइड प्रिपेअर करायचा असेल त्याचाच करस्पॉन्डिंग अल्काइल ग्रुप हा अल्कोहोल मध्ये आला पाहिजे. जसं इथाइल क्लोराइड प्रिपेअर करायचं आहे तर इथे काय घेतलंय आपण, इथाइल अल्कोहोल. मिथाइल क्लोराइड प्रिपेअर करायचं असेल तर मिथाइल अल्कोहोल घ्यावा लागेल. प्रोपाइल क्लोराइड प्रिपेअर करायचं असेल तर प्रोपाइल अल्कोहोल घ्यावा लागेल. म्हणजे जो क्लोराइड प्रिपेअर करायचा आहे त्याचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल घेऊन रिएक्शन घ्यायची. आता ही जी रिएक्शन लिहिली आहे याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स, नेहमी तुम्हाला सांगत आल्याप्रमाणे 3 टाईपचे क्वेश्चन असतात. त्यापैकी फर्स्ट, हाऊ विल यू कन्वर्ट. आता इथे कन्वर्जन कोणत्या सबस्टन्स मध्ये झालेलं आहे, इथॅनॉल और इथाइल अल्कोहोल इनटू इथाइल क्लोराइड. म्हणजे तो क्वेश्चन काय असेल, हाऊ विल यू कन्वर्ट इथाइल अल्कोहोल और इथॅनॉल इनटू इथाइल क्लोराइड और क्लोरो इथेन. हा फर्स्ट टाइम झाला. सेकंड, हाऊ विल यू प्रिपेअर. तर प्रिपेअर काय केलं आपण इथे, इथाइल क्लोराइड फ्रॉम इथाइल अल्कोहोल. म्हणजे सेकंड क्वेश्चन कसं असेल यावरती, हाऊ विल यू प्रिपेअर इथाइल क्लोराइड और क्लोरो इथेन फ्रॉम इथाइल अल्कोहोल और इथॅनॉल. आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हॉट इज ऍक्शन ऑफ. तर इथे कोणत्या रिएजंटची रिएक्शन कोणत्या सबस्टन्स वरती झालेली आहे त्यावरून थर्ड टाइप क्वेश्चनचं काय असेल, व्हॉट इज ऍक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस ZnCl2 ऑन इथाइल अल्कोहोल. किंवा हाच क्वेश्चन काय विचारला जाईल, व्हॉट इज ऍक्शन ऑफ ल्युकास रिएजंट ऑन इथाइल अल्कोहोल. बिकॉज ल्युकास रिएजंट इज द मिक्सचर ऑफ concentrated HCl and anhydrous ZnCl2. HCl या रिएजंट साठीच आपण टर्शरी अल्कोहोलचं एक एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. इट इज CH3 thrice COH.
म्हणजे 3CH3 ग्रुप COH. हा कार्बन टर्शरी कार्बन आहे. इट इज अटॅच्ड टू 3 अनदर कार्बन, देअरफॉर इट इज टर्शरी कार्बन. आणि टोटल 4 कार्बन आहेत, म्हणजेच हा ग्रुप कोणता येतोय, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. इट इज कॉमन नेम. IUPAC नेम लिहायचं असेल तर IUPAC रूल्स प्रमाणे फर्स्ट सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन ॲज बेसिक चेन. सो हियर 1 2 3 1 2 3 1 2 3. There are 3 carbon chains and all chains consist long chain of 3 carbon atom. तर यापैकी समजा ही चेन आपण लॉंग चेन घेतली 1 2 3. इथे एक सबस्टिट्युएंट आला मिथाइल ग्रुप, जो सेकंड कार्बनला अटॅच्ड आहे, म्हणून तो याप्रमाणे लिहिला जातो 2 मिथाइल. लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची आहे, म्हणजेच प्रोपेन या अल्केनचा करस्पॉन्डिंग. आणि याचे IUPAC नेम लिहिताना काय केलं जातं, E इज रिप्लेस्ड बाय OL. तर इथे जो OH ग्रुप हायड्रॉक्सी ग्रुप आहे तो सेकंड कार्बनला आहे, म्हणून तो असा लिहिला जातो प्रोपॅन 2 OL. प्रोपॅन म्हणजे 3 ची लॉंग चेन आहे आणि त्याच्या सेकंड कार्बनला OH ग्रुप आहे त्याचे. इट इज कॉमनली नोन ॲज टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल आणि HCl ची रिएक्शन ही डायरेक्टली होते विदाउट युजिंग अनहायड्रस ZnCl2 बिकॉज टर्शरी अल्कोहोल्स आर मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स हॅलोजन ऍसिड. तर यामध्ये टर्शरी अल्कोहोल आहे, म्हणजे अनहायड्रस ZnCl2 नाही घेतला तरी ही रिएक्शन होते. आता यामध्ये हा OH आहे, तो आपल्याला Cl ने रिप्लेस करायचे. दॅट मीन्स CH3 थ्राइस C, OH आहे तिथे फक्त Cl येईल. बाय प्रोडक्ट यामधला हायड्रोजन आणि यामधला OH असा बाय प्रोडक्ट असेल H2. रूल झालेल्या त्यानुसार याला कॉमन नेम काय येणार आहे, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. IUPAC नेम लिहिताना लॉंगेस्ट चेन 3 कार्बनची 1 2 3 हा सबस्टिट्युएंट आणि क्लोरीन हे दोन्हीही सेकंड कार्बनला अटॅच्ड आहेत. सेकंडला क्लोरीन अटॅच आहे, म्हणजेच काय येईल 2 क्लोरो. सबस्टिट्युएंट मिथाइल सेकंड कार्बनला, सो दॅट 2 मिथाइल आणि 3 ची लॉंग चेन आहे, म्हणजे 3 कार्बन असणारा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजेच प्रोपेन. So when HCl is treated with alcohol, then anhydrous ZnCl2 is required for primary and secondary alcohols, and tertiary alcohols directly react with HCl. For preparation of alkyl bromides from alcohol by using halogen acids, halogen acid used is HBr. Alkyl bromides are prepared from alcohol by using constant boiling HBr 48% or primary alkyl halides, that means here alkyl bromides are prepared by using mixture of sodium bromide and concentrated H2SO4 in situ. In situ means in reaction mixture. हे रिएक्शन मिक्सचर किंवा इन सितू प्रोसेस तेव्हा केली जाते ज्यावेळी एखादी स्पेसिस ही अनस्टेबल असेल, लेस स्टेबल असेल, और इट कॅनॉट बी सेपरेटेड. म्हणजे इथे आपल्याला HBr यूज करायचं आहे. जर HBr अनस्टेबल असेल किंवा त्याचं सेपरेशन करणं जर इझी नसेल, इझिली सेपरेट होत नसेल, तर इन सितू रिएक्शन केली जाते, म्हणजे रिएक्शन मिक्सचर. आता यामध्ये इन सितू रिएक्शन केली जाईल म्हणजे काय, रिएक्टंट अल्कोहोल, त्यानंतर NaBr आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 याचं मिक्सचर असेल आणि त्याला हीट दिली जाते, म्हणून याला म्हटलं जातं इन सितू. तर याची जनरल रिएक्शन ही काय लिहू शकता, अल्कोहोल्स आर रिप्रेझेंटेड बाय ROH treated with HBr. But how that HBr is prepared? It is from NaBr and H2SO4. It is concentrated H2SO4
in situ. When reaction mixture is heated in situ. ज्याप्रमाणे HCl ची रिएक्शन लिहिली तशीच यामध्ये काय करायचंय, OH ग्रुप इज रिप्लेस्ड बाय Br. क्लोराइड साठी काय केलं, OH इज रिप्लेस्ड बाय Cl. तसं इथे फक्त OH इज रिप्लेस्ड बाय Br येईल. Therefore here R OH आहे तिथे फक्त काय येईल, Br. दॅट मीन्स अल्काइल ब्रोमाइड. आणि बाय प्रोडक्ट म्हणजे यामध्ये रिमूव्ह झालेला OH आणि हा H म्हणजेच बाय प्रोडक्ट काय असणार आहे, H2. There is preparation of alkyl bromide. So when alcohols are heated in situ in presence of NaBr and concentrated H2SO4, then they gives corresponding alkyl bromides. यामध्ये जो अल्काइल ब्रोमाइड प्रिपेअर करायचा असेल त्याचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल घ्यायचा. समजा क्वेश्चन असा असेल, how will you prepare N-propyl bromide from N-propyl alcohol? आता यामध्ये आपल्याला N-propyl bromide प्रिपेअर करायचं आहे, म्हणजे अल्कोहोलचा ग्रुप हा कोणता आला पाहिजे, अल्काइल ग्रुप N-propyl. जो अल्काइल ग्रुप ब्रोमाइड मध्ये असेल तोच अल्काइल ग्रुप अल्कोहोल मध्ये घ्यायचा. तर हा अल्काइल ग्रुप सेम असणार आहे अल्कोहोल मध्ये आणि अल्काइल हॅलाइड मध्ये. इथे फक्त OH घेतला म्हणजेच अल्कोहोल ट्रीटेड विथ HBr. ॲरोवरती इन सिटू रिएक्शन मध्ये काय येणार आहे, NaBr कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीटेड इन सिटू. तर यामध्ये फक्त OH आहे तो Br ने रिप्लेस करायचा. अल्कोहोल आणि अल्काइल ब्रोमाइड मध्ये अल्काइल ग्रुप तोच असेल, CH3 CH2 CH2. N प्रोपाइल इथे अल्कोहोल मध्ये आहे तोच इकडे घेतला, फक्त चेंज काय करायचंय, हा OH आहे त्याच्याऐवजी काय येईल इकडे Br. आणि इथे बाय प्रोडक्ट लिहिताना हा H आणि यामधला OH म्हणजेच बाय प्रोडक्ट काय येणार आहे H2. आता या दोन्हीचे कॉमन आणि IUPAC नेम. तर अल्कोहोलला कॉमन नेम लिहिताना अल्काइल आणि अल्कोहोल. तर अल्काइल ग्रुप 1 2 3 कार्बन असणारा म्हणजे प्रोपेनचा करस्पॉन्डिंग प्रोपाइल. कंटिन्युअस स्ट्रेट चेन आहे म्हणजे प्रिफिक्स काय असणार आहे N. सो इट इज N प्रोपाइल अल्कोहोल. आणि IUPAC नेम अल्कोहोलचे काय लिहिले जातात, अल्कॅनॉल. देयर इज लॉंगेस्ट चेन ऑफ 3 कार्बन आयटम. सो इट इज करस्पॉन्डिंग ऑफ प्रोपेन. प्रोपेनचा करस्पॉन्डिंग प्रोपॅनॉल. पण प्रोपॅनॉल मध्ये फर्स्ट कार्बनला OH ग्रुप अटॅच आहे म्हणजे याप्रमाणे नेम लिहू शकता, प्रोपॅन 1 OL. हे झाले याचे कॉमन आणि IUPAC नेम. आता अल्काइल ब्रोमाइड साठी इथेही N प्रोपाइल ग्रुप आहे म्हणजेच नेम काय येणार आहे N प्रोपाइल ब्रोमाइड. आणि IUPAC नेम काय आहेत, हॅलो अल्केन. दॅट मीन्स ब्रोमोप्रोपेन. इथे 3 ची लॉंग चेन आहे, फर्स्ट कार्बनला ब्रोमीन आहे. सो इट इज 1 ब्रोमो प्रोपेन. तर N प्रोपाइल अल्कोहोल हा कशामध्ये कन्वर्ट झाला, N ब्रोमाइड. सो क्वेश्चन आस्क्ड ऑन दिस रिएक्शन इज, हाऊ विल यू कन्वर्ट N प्रोपाइल अल्कोहोल इनटू N प्रोपाइल ब्रोमाइड. नेम क्वेश्चन मध्ये विचारताना कॉमन विचारलं जाईल किंवा IUPAC, त्यामुळे तुम्हाला दोन्ही मेथडने नेम्स यायला पाहिजे. सेकंड काय असेल, हाऊ विल यू प्रिपेअर 1 ब्रोमोप्रोपेन फ्रॉम प्रोपॅन 1 OL. or what is action of HBr or NaBr and concentrated H2SO4 on N-propyl alcohol. ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन करताना नेहमी जनरल रिएक्शन व्यवस्थित करायची, त्यावरून कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. इथे अल्काइल ग्रुप फक्त आपण चेंज केला. अल्काइल ग्रुप कोणता हवा होता, N प्रोपाइल, म्हणून इथे R ऐवजी N प्रोपाइल घेतला, इथे R ऐवजी N प्रोपाइल. बाकी बाय प्रोडक्ट सेम असतात, बाकी सगळी रिएक्शन किंवा रिएक्शन कंडिशन सिमिलर असतात. म्हणून जनरल रिएक्शन व्यवस्थित करायची ज्यावरून तुम्हाला कोणतंही एक्झाम्पल लिहिता आलं पाहिजे.
जर इथाइल ब्रोमाइड प्रिपेअर करायचं असेल तर इथे आर ऐवजी काय घ्यावं लागेल, इथाइल. तर याप्रमाणे जनरल रिएक्शन केली की कोणतीही रिएक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आणि एमसीक्यूज तर याच्यावरती विचारतातच, यासाठी इन सिटू कोणतं मिक्सचर आहे तेही लक्षात ठेवायचंय. NaBr अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हॅलोजन ऍसिड used for preparation of alkyl iodide is HI, that is hydrogen iodide. This hydrogen iodide is also generated in C2 by mixture of sodium or potassium iodide in 95% phosphoric acid, that is H3PO4. ज्याप्रमाणे HBr इन C2 प्रिपेअर केला जातो तसा HI सुद्धा इन C2 प्रिपेअर केला जातो. आणि त्यासाठी रिएक्टंट कोणते यूज केले जातात तर सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड अँड फॉस्फोरिक ऍसिड. इट इज 95% फॉस्फोरिक ऍसिड, दॅट इज H3PO4. तर याची जनरल रिएक्शन कशी लिहिता येईल, अल्कोहोल्स विच आर रिप्रेझेंटेड बाय ROH. अल्कोहोल विथ हायड्रोजन आयोडाइड. इथे रिएक्शन मिक्सचर कोणते येणार आहे, सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड अँड 95% H3PO4 इन C2. आता यामध्ये काय करावं लागेल, OH ग्रुप फ्रॉम अल्कोहोल इज रिप्लेस्ड बाय आयोडीन, म्हणजे करस्पॉन्डिंग अल्काइल आयोडाइड प्रिपेअर होईल. सो हिअर ROH आहे, त्याच्याऐवजी काय येणार आहे RI, अल्काइल आयोडाइड. आणि बाय प्रोडक्ट हा H आणि हा OH असा बाय प्रोडक्ट असेल H2. इन दिस रिएक्शन अल्कोहोल इज कन्वर्टेड इनटू अल्काइल आयोडाइड. तर यामध्येही तुम्ही एक्झाम्पल लिहिताना जो अल्काइल आयोडाइड प्रिपेअर करायचा आहे त्याचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मिथाइल आयोडाइड प्रिपेअर करायचं आहे तर मिथाइल ग्रुप येईल, म्हणजे तोच ग्रुप कशामध्ये आला पाहिजे, अल्कोहोलमध्ये. फॉर एक्झाम्पल रिएक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ मिथाइल आयोडाइड. मिथाइल आयोडाइड प्रिपेअर करायचं आहे म्हणजेच अल्कोहोल कोणता घ्यावा लागेल, मिथाइल अल्कोहोल ट्रीटेड विथ हायड्रोजन आयोडाइड. Reaction is in C2 in presence of sodium iodide, 95% phosphoric acid in C2. इथे OH ग्रुप आहे तो फक्त आयोडीनने रिप्लेस करायचा. CH3OH आहे त्याच्याऐवजी इथे काय येणार आहे फक्त CH3I प्लस बाय प्रोडक्ट हा H आणि हा OH, म्हणजेच बाय प्रोडक्ट काय असेल H2O, so that methyl alcohol is converted into methyl iodide. आता या दोन्हीसाठी IUPAC नेम, अल्कोहोलला IUPAC नेम काय, अल्कॅनॉल. इथे 1 कार्बन आहे, 1 कार्बनचा करस्पॉन्डिंग अल्केन म्हणजे मिथेन आणि मिथेनचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल म्हणजेच मिथॅनॉल. इथेही हा मिथेनचा आयोडीन डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजेच काय येणार आहे आयोडो मिथेन. तर याप्रमाणे जो अल्काइल आयोडाइड प्रिपेअर करायचा असेल त्याचा करस्पॉन्डिंग हॅलोजन ऍसिड आणि त्याचा करस्पॉन्डिंग अल्कोहोल तुम्ही घेऊ शकता. सो फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल हॅलोजन ऍसिड पैकी कोणता यूज करायला लागेल, HCl. अल्काइल ब्रोमाइड साठी HBr आणि अल्काइल आयोडाइड साठी HI. तर या तिन्ही रिएजंटच्या रिएक्शन्स आपण लिहिल्या. जर आपल्याला या तिन्हीसाठी जनरल रिएक्शन लिहायची असेल तर ती जनरल रिएक्शन काय येईल, ही जनरल रिएक्शन HCl, HBr, HI या तिन्ही रिएजंट साठी तुम्ही लिहू शकता. अल्कोहोल्स आर रिप्रेझेंटेड बाय ROH plus halogen acids are generally represented as HX. It may be HCl, HBr or HI.
सुटेबल कंडिशन. तर इथे सुटेबल कंडिशन म्हणजे काय, तर HBr, HCl आणि HI तिन्हीसाठी डिफरंट कंडिशन आहे. HCl असेल तर काय कंडिशन येणार आहे, अनहायड्रस ZnCl2. HBr असेल तर कंडिशन काय येणार आहे, NaBr कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन situ. HI असेल तर NaI H3PO4 इन situ. म्हणून इथे सुटेबल कंडिशन लिहिली म्हणजे त्या रिएजंटची करस्पॉन्डिंग कंडिशन. आता यामध्ये प्रोडक्ट लिहिताना फक्त काय करतोय, कोणताही हॅलोजन ऍसिड असेल तर अल्कोहोल मधला OH हा फक्त रिप्लेस कशाने केला, हॅलोजनने. ROH इज कन्व्हर्टेड इनटू RX. आणि प्रत्येकामध्ये बाय प्रोडक्ट काय येतोय, H आणि OH याच्या कॉम्बिनेशनने तयार होणारा म्हणजे H2. तर HCl, HBr आणि H2O या तिन्हीसाठी असणारी ही जनरल रिॲक्शन. पण तिन्हीच्या सुटेबल कंडिशन म्हणजे करस्पॉन्डिंग कंडिशन लक्षात ठेवायच्या. ज्यावेळी तुम्हाला थेरीला हा क्वेश्चन रिॲक्शन वरती विचारला जातो, जर 1 मार्क साठी रिॲक्शन असेल तर रिॲक्शन कंडिशनला हाफ मार्क असतो. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये समजा तुम्ही रिॲक्टंट, प्रोडक्ट हे सगळे करेक्ट लिहिले पण ही कंडिशनच लिहिली नाही तर इथे तुमचा हाफ मार्क कट होतो. त्यामुळे कंडिशन प्रत्येकाची लक्षात ठेवायची आहे. फॉर HCl अनहायड्रस ZnCl2, फॉर HBr NaBr H2SO4, फॉर HI सोडियम आयोडाइड और पोटॅशियम आयोडाइड अँड H3PO4.